विधान परिषदेच्या परभणी हिंगोली या जागेवरती शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांचा आज विजय झाला। हे तेच सईद खान आहेत ज्यांना 2021 मध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकारात अटक केलेली होती। सईद खान हे माजी खासदार शिवसेनेच्या आताचे आमदार भावना गवळी यांचे अत्यंत निकटवर्तीय किंवा विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी कसा विजय मिळवला, यापूर्वी त्यांच्यावरती कुठले आरोप झाले, अशा अनेक अँगलने चर्चा सुरू झाली। पण सईद खान नेमके कोण आहेत, त्यांच्या राजकारणाची सुरुवात कशी झालेली होती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या असतील किंवा अन्य भाजपचे नेते असतील, ज्यांनी ज्या प्रकरणामध्ये भावना गवळी आणि सईद खान यांच्या विरोधात रान पेटवलं, किरीट सोमय्या यांनी थेट वाशिम आणि यवतमाळमध्ये जाऊन पत्रकार परिषदा घेतल्या। भावना गवळींना 3-3 वेळा ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं। सईद खान यांना ईडीने अटक केली, त्यांची मालमत्ता जप्त केली। हे सगळं प्रकरण नेमकं कसं काय घडलेलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सईद खान एवढ्या सगळ्या राजकीय संघर्षातून किंवा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमधून आता विधान परिषदेवरती आमदार कसे झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हे प्रकरण काय होतं, भाजपने काय आरोप केले होते, भावना गवळी आणि सईद खान हे ईडीच्या कचाट्यात कसे सापडले होते, हे समजून घेण्यापूर्वी आता नेमकं काय घडलंय। आता सईद खान हे विधान परिषदेवरती निवडून आलेले आहेत। परभणी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे ते आमदार नवे असणार आहेत। सईद खान यांनी 242 मतं मिळवलेली आहेत। शिवसेनेकडून ते आमदार झाले। विवेक नावंदर जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना 159 मतं मिळालेली आहेत। सुशील देशमुख जे अपक्ष होते ज्यांना 56 मतं मिळालेली आहेत। आता सईद खान कोण आहेत, तर सईद खान हे मराठवाड्यातले, खास करून यवतमाळ, वाशिम, परभणी, हिंगोली या 4 जिल्ह्यांमधल्या भागाचे एक प्रकारे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत। म्हणजे ते कामं घेतात वगैरे, म्हणून त्यांचा सत्तेशी जवळचा संबंध सुद्धा नेहमी राहिलेला आहे। त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेली होती, कारण त्यांचा जो बालेकिल्ला आहे, त्यांचा जो गड आहे, तो पाथरी आहे। पाथरी हा परभणी जिल्ह्यातला एक विधानसभा मतदारसंघ आहे, जिथून यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबाजी आणि दुर्राणी हे आमदार राहिलेले होते, आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा सईद खान यांना ओळखलं जात होतं। पण त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला, त्यांनी राष्ट्रवादी सोडली, शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला, आणि त्यानंतर पासून आतापर्यंत त्यांची भावना गवळी यांचे निकटवर्तीय किंवा विश्वासू नेते, सहकारी अशा प्रकारची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे। अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेचे काम केलेलं आहे, ते संघटनेत काम केलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच अर्थातच त्यांना एक प्रकारचा बेस होताच, त्यांचं नेटवर्क होतच, पण शिवसेनेच्या संघटनेमध्ये काम करण्याचा अनुभव हा सुद्धा सईद खान यांना होता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे खास करून शिवसेनेमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, आणि आतापर्यंत जे काय राजकारण घडलंय त्याच्यामध्ये सईद खान यांची जवळीक ही शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याशी वाढलेली होती। म्हणून सुद्धा मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सईद खान यांचं महत्त्व वाढत होतं। आणि एक प्रकारे त्यांनी अनेक भाषणांमध्ये याचा उल्लेख केला की एकनाथ शिंदे हे मला मानसपुत्र मानतात, अशा प्रकारचा प्रचार सईद खान यांनी मराठवाड्यामध्ये या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। म्हणूनच आता आधी कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी ओळख मिळवली, आता ते शिवसेनेचे आमदार म्हणून सुद्धा एक प्रकारे उदयास आले। त्यामागचं शिवसेनेचं गणित काय आहे, तर 2024 मध्ये सईद खान यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेली होती। 3ऱ्या क्रमांकावरती ते फेकले गेलेले होते, परंतु त्यांना जी 54,000 मतं मिळालेली होती त्याकडे सुद्धा शिवसेनेचा डोळा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। त्यामुळे सईद खान हे जरी आमदार झालेले असले तरी यामागे मोठं बेरजेचं राजकारण लपलेलं आहे, अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे शिवसेना एक प्रकारे पारंपरिक मतदारांच्या पलीकडे मुस्लिम मतांकडे जाण्याचा प्रयत्न करते का मराठवाड्यामध्ये, खास करून त्या परभणीमध्ये जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने परभणी शहराचा महापौर हा मुस्लिम दिलेला आहे, त्याला काउंटर करण्यासाठी सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली, थेट आमदार करण्यात आलं का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। पण आता मी येतो मूळ प्रश्नाकडे, सईद खान यांच्यावरती आरोप काय होते, त्यांच्यावर त्यांना अटक का झाली, काय नेमके ईडीने आरोप केलेले होते। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, 2020 नंतर 22-23 पर्यंत एक प्रकरण मराठवाडा आणि विदर्भामध्ये चर्चेत आलेलं होतं। उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट हे एक ट्रस्ट आहे जे भावना गवळी यांच्याशी संबंधित आहेत, आणि ही चौकशी तेव्हा सुरू झालेली होती ज्यावेळेला भावना गवळी या लोकसभेच्या यवतमाळ वाशिम मधल्या खासदार होत्या। आता या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आलेला होता। ईडीने काय केलं, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत भावना गवळी यांची चौकशी केली, कारण हे ट्रस्ट भावना गवळी यांच्याशी संबंधित आहे, आणि या ट्रस्टच्या बॉडीवर सईद खान हे संचालक आहेत, ते सईद खान भावना गवळी यांचे विश्वासू सहकारी। आता उत्कर्ष ट्रस्ट मध्ये पैशांची अफरातफर झाल्याचा आरोप ईडीने केलेला होता, किंवा
18 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप हा ईडी करून करण्यात आलेला होता. ईडीचं म्हणणं होतं की या ट्रस्टचं खासगी कंपनीमध्ये रूपांतरण करून त्याचा निधी जमा करण्यात आला आणि सगळ्यांची फसवणूक करून गुन्हेगारी कट रचून हा सगळा पैसा पळवण्यात आला, अशा प्रकारचा आरोप ईडीने केलेला होता. आणि याच प्रकरणामध्ये भावना गवळी यांना 3 वेळा ईडीच्या कार्यालयात यावं लागलं होतं, चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. आणि सोबतच भावना गवळी यांच्या सोबतच सईद खान यांची सुद्धा चौकशी सुरू होती, कारण या प्रकरणामध्ये सईद खान यांच्यावरती सुद्धा आरोप होत होते मनी लॉन्ड्रिंगचे. आता तुम्हाला माहिती आहे, हे प्रकरण जरी एक असलं तरी सुद्धा भावना गवळी यांच्या राजकीय जे त्यांची कामं आहेत किंवा काय पडद्याच्या मागे जी कामं असतात ते सईद खान यांनी अनेकदा निभावलेली आहेत. त्यामुळं PMLA कायद्यानुसार सप्टेंबर 2021 मध्ये सईद खान यांना अटक करण्यात आली आणि त्यांची 4.25 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केलेली होती. आरोप असा होता की हे 4.25 कोटी रुपये त्या उत्कर्ष ट्रस्ट मधून, घोटाळ्यातून किंवा मनी लॉन्ड्रिंग मधून जे काही जमा केलेले आहेत त्यातून वेगळ्या ठिकाणी संपत्ती खरेदी करण्यात आली आणि ती संपत्ती किंवा ती प्रॉपर्टी किंवा ती मालमत्ता ईडीने जप्त केलेली होती. आता त्यानंतर सईद खान यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली, त्यांना जामीन मिळाला. 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यांसह आणि अटींसोबत सईद खान यांना एक प्रकारे जामीन मंजूर करण्यात आला. पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सईद खान आणि भावना गवळी यांच्यावरती आरोप भारतीय जनता पार्टीने केलेले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम आणि यवतमाळमध्ये जाऊन पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांचं म्हणणं होतं की 100 कोटी रुपयांचा घोटाळा भावना गवळी यांनी केलाय, असं सोमय्यांनी आरोप तिथे मतदारसंघामध्ये जाऊन केलेला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावना गवळी यांचे जे वडील होते त्यांचे सोबती असलेल्या हरीश सारडा यांनी ईडीकडे तक्रार दिलेली होती या सगळ्या प्रकरणाची, की सईद खान किंवा भावना गवळी यांनी अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळं जे आरोप त्यांच्यावरती झाले, या सगळ्या आरोपांनंतर आता सईद खान हे आपल्याला विधान परिषदेमध्ये आमदार दिसतील. अर्थात या सगळ्या गोष्टींनंतर भावना गवळी यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांच्या पत्नी ज्या यवतमाळ वाशिम मधून लढल्या त्यांचा तिथे पराभव झाला, म्हणजे शिवसेनेची ती जागा गेली आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे सुद्धा एक प्रकारे भावना गवळी यांची राजकीय अडचण झालेली होती. पण त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली, विधानसभा निवडणूक पार पडली, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांना विधान परिषदेवरती घेतलं. आता त्यांचे सहकारी विश्वासू नेते सईद खान हे सुद्धा विधान परिषदेमध्ये येणार आहेत, म्हणजे भावना गवळी आणि सईद खान एकाच सभागृहामध्ये आमदार असतील. त्यामुळं काय त्यांच्यावरती आरोप होते, सईद खान कोण आहेत, ते कसे आमदार झाले, एकनाथ शिंदे यांचं राजकीय मास्टर प्लॅन मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या बाबतीत काय आहे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.